महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो, तर तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि आजची बातमी आलेली आहे। पाहू शकता बघा, आज आहे 3 जुलै। या सर्वात महत्त्वाची बातमी आपल्या जवळ आलेली आहे। पैशाच्या संदर्भातील सर्वात खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी। पाहू शकता थेट तुमच्या खात्यात जून आणि जुलैचे 3000 रुपये पण येणार आहेत। तर हे पाहू शकता, इथे दिलेलं आहे, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी इथं घोषित केलेलं आहे। बघू शकता इथे सकाळपासून पहिला टप्पा आता झालेला आहे, आता दुसऱ्या टप्प्याचं पण वाटप सुरू होणार आहे। तर यासोबतच पाहू शकता तुम्ही 1 लाख रुपयाचं कर्ज सुद्धा 1 लाख रुपयाचं कर्ज तुम्हाला मिळणार आहे। तर बघू शकता तुम्हाला हे जून प्लस जुलै असा हप्ता देण्याचं ठरलेलं आहे सरकारकडून। तरी अजून अनिश्चित झालेलं आहे, ते तारीख का अजून झालेलं आहे, पण सकाळपासून पहिला टप्पा तर झालेला आहे, समजलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच काही थोड्याफार बातमी आपल्यातनं देत असतो, शुद्ध आणि मराठी भाषेत, सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला आम्ही आमच्या मार्फत कळवत असतो ही बातमी। तर तमाम लाडक्या बहिणींनो, तुम्ही चॅनलला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आता सबस्क्राईब करा। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, तर पटापटा लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। मग बघू शकता इथं बघा, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो, तर 2289 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणे बंद झालेला आहे। इथे लिहिलेलं दिसतंय तुम्हाला 2289 महिलांना लाडकी बहिणीचा लाभ बंद झालेला आहे। याचं कारण तुम्हालाही माहितच आहे। चला तर मग याच्या पुढे सविस्तर बातमी आपण काय आहे ती बघून घेऊया। तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीच्या योजनेचे वेळोवेळी वाद झाले आहेत। लाडकी बहीण योजना ही भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारकडून प्रमुख विशेष आश्वासन होते, पण तथापि ही योजना लागू झाल्यापासून त्यावर सतत राजकारण सुरू आहे। इथं आपल्याला कळतंय त्यावर सतत राजकारण सुरू आहे। त्यात खाली आपण बघूया नेमकं काय आहे यामध्ये राजकारण। आत्ताची बातमी आलेली आहे की सरकारकडून कर्मचाऱ्यांपैकी ही बातमी आहे, 2289 महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांपासून वंचित, म्हणजे यांना देण्यात येणार नाही आहे, लाडकी बहीण योजना लाभ मिळणार नाही आहे, रोखण्यात आलेला आहे 2289 महिलांचा। मग यात नेमकं काय घडलेलं आहे हे पण पाहूया, सविस्तर माहिती, संपूर्ण प्रक्रिया काय आहे लाडकी बहिणीची हे सुद्धा आपण पाहूया। तर इथं बघू शकता महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास मंत्री इथं आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही की यांनी माहिती अशी दिलेली आहे इथं की महाराष्ट्र विधानसभेतील लेखी उत्तरात याबद्दल माहिती दिलेली आहे। त्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्याची घोषणा अशी आढळून आलेली आहे की मुख्यमंत्री लाडकी बहिणींना 2289 महिलांना सरकारी कर्मचाऱ्यांना लाभार्थी होतात, तर त्यातील सर्व महिलांना ओळख पटवण्यात आली आहे। पण आता महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणे थांबवले आहे, कारण की लाभ देणे इथे थांबवलेले आपल्याला दिसते। या महिलांचा लाभ मिळणार आहे की नाही हे सुद्धा आपण बघूया, का थांबवलेला आणि का मिळणार नाहीये। ज्या इथं महिला आहेत त्यांना बघा, इथं दिसतंय तुम्हाला की ज्या महिला आधीच संजय गांधी निराधार योजना घेतात, नमो किसान योजना घेतात, 7.5 लाख महिला ज्या आहेत, 7.5 लाख महिला, त्यांना हा लाभ मिळणार नाही। तर थोडस झालेलं आहे, थांबा 2 मिनिटं। हा, तर इथे लिहिलेलं आहे बघू शकता, या योजना ज्या घेतात महिला त्यांना हे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये, तुम्हाला इथे दिसून येते। त्यानंतर सरकारने हे पण घोषित केलेलं आहे की सध्या ही संख्या 50,000 पेक्षा जास्त आहे। सरकारी खात्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळालेले हप्ते तात्काळ परत करावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाणार असं सांगितलेलं आहे सरकारने, असे सरकार म्हणत आहे। राजकारण योजनेतील नियम असा आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळू शकत नाही असं सांगितलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही सरकारने सविस्तर बातमी इथे दिलेली आहे। याचा लाभ जे घेत आहेत सरकारी कर्मचारी त्यांनी लवकरात लवकर रिटर्न पैसे द्यावे। ज्या महिलांना वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, जास्त आहे, त्यांना रद्द करण्यात येते आणि ज्यांना कमी आहे त्यांना लाभ मिळणार आहे। 25 लाख महिलांची तपासणी केली जात आहे। अंगणवाडी सेविका ही तपासणी करत आहेत, तुम्हाला सुद्धा माहित आहे, सर्वांना सुद्धा माहित आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो काळजी घ्या आणि याचा गैरवापर करू नका तुम्ही।
तर त्यानंतर इथं पुढे दिसतं इतर कारणामुळे अपात्र झाल्या आढळल्यास 15 लाखहून अधिक महिलांची छाननी देखील सुरू केलेली आहे. तुमच्या गावात अजून झालेली नसेल तर आता सुरू होणार आहे छाननी. तरी लवकरात लवकर कोणी फॉर्म भरला असेल तर त्याचा लाभ घेऊ नका. तर इथे पुढची बातमी अशी दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेबद्दल जाणून घ्या. योजनेबद्दल नवीन अपडेट जाणून घ्या. म्हणजे नवीन अपडेट म्हणजे नवीन अर्ज जो कोण भरणार आहे, ज्यांचं 21 वर्ष पूर्ण आहे, त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. बघू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500ची आर्थिक मदत दिली जात आहे. तरतूद ऑक्टोबर 2024 पासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना लागू केली होती. त्याआधी सुमारे 2.25 कोटी महिलांसाठी या नोंदणी केली आहे. इथं बघू शकता तुम्हाला यासाठी दिलेली आहे. महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती, पण आता 9 लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. 9 लाख इथं दिसते बघा, 9 लाख. तर इतर लाखो महिलांची छाननी सुरू केलेली आहे. तर सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे, दिसून येते आपल्याला. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट आता काय आहे ती पण पाहूया. अटी आहे त्याला, लाडकी बहीण योजनेतून लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दणका दिलेला आहे. शासनाच्या अटीप्रमाणे ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्लभ आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अथवा बेरोजगार महिलांसाठी आहे. हे सर्वांनी जाणून घेणं महत्वाचं आहे. हा जो मेन कॉलम आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दणका दिलेला आहे. शासनाच्या अटीनुसार ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्लभ खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अथवा बेरोजगार महिलांसाठी आहे. समजलं का? कारण की याचा लाभ भरपूर जण घेत आहेत, त्यामुळे सरकारनं मोठं पाऊल उचललेलं आहे. मात्र इथे बघू शकता तब्बल 2289 महिलांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या अट डावलून लाभ घेण्याचा समोर आलेला आहे. इथं लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून अनेक महिलांचे अर्ज केलेला आहे. मात्र ही योजना फक्त गरजू आणि वंचित महिलांसाठी असून देखील सरकारने नोकरी करणाऱ्या महिलांनी देखील याचा फॉर्म भरलेला आहे, म्हणजे अर्ज भरलेला आहे. तात्काळ तो बंद करावायचा आहे तुम्ही. इथं बघू शकता ही योजना सुरू झाल्यापासून या महिलांचा लाभ घेत आहेत. या खूप महिला आहेत तशा कर्मचाऱ्या. सरकारकडून देखील ही पडताळणी सुरू करण्यात येत आहे. अजित पवारांनी पडताळणी सुरू झालेली आहे. अशाच आज 2000 सरकारी नोकरी आज झालेल्या आहे. 2289 महिलांना काढण्यात येत आहे. तरी आता महिलांना याची यादी वगळण्यात येत आहे. इथं सांगितलं अजित पवार सरकारने. इथं बघू शकता. आणि याच्या पुढची बातमी आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी. सरकारने ज्या महिलांना योजनेचा लाभ देणे बंद केले. आता जी आपण पाहिलेली बातमी त्यात काय अपडेट आले अजून एक बघूया. महायुतीला सत्तेत असणाऱ्या कारणीभूत ठरलेल्या प्रमुख घटनेपैकी ही एक असणार आहे. या योजनेविरोधात महाविकास आघाडी सातत्याने प्रश्न विचार उपस्थित करत आहे. तर यावेळी याबाबतची सरकारकडून अपडेट देखील जाते. दरवेळी सरकारला दर महिन्याच्या लाडक्या बहिणींची अपडेट सुरू असते. इथं बघू शकता तुम्ही. आता अशी माहिती समोर आली की 2089 सरकारी कर्मचाऱ्यांना महिलांना बंद करण्यात येते योजना. तर आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आदित्य तटकरे यांनी मगाशी सांगितलेलं मागच्या आपण पॅरेग्राफ मध्ये बघितलेलं आहे. तर इथे या महिन्याला लाभ मिळणार आहे. बघू शकता कुठल्या महिन्यात. आधीपासून अन्य योजना जे संजय गांधी निरागस योजना आहेत, नमो शेतकरी, ह्या आपण आत्ताच बातमी ही पण बघितली. तीच बातमी आपण आता खालच्या पॅसेज मध्ये पण आपल्याला आढळून येते. बघू शकता. आणि लाडकी बहीण योजना आता ते नंतर बघूया पॅरेग्राफ. लाडकी बहीण योजना खात्यात 1500 रुपये जमा झाले की नाही पद्धतशीर पद्धतीने कसा चेक करायचा, म्हणजे चांगल्या पद्धतीने चेक करूया आपण. काय आहे पद्धत, नेमकं चेक करायची काय पद्धती आपण बघूया आता. तर लाडकी बहीण योजना चेक करण्यासाठी तुम्हाला आता पोर्टलवर जाण्याची गरज नाही किंवा तुमच्या मोबाईलवर पण मोबाईलवर तुम्ही स्वतः चेक करू शकता. त्यामध्ये आता इथं बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता जमा होऊन सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आता जुलैचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. अजून हप्ता हळूहळू सर्व लाभार्थ्या महिलांच्या खात्यात जमा होत आहे. तुम्हाला अजून जमा झालेला नसेल, तुम्हाला ज्या कोणाला जमा झालेला आहे हप्ता त्यांनी लवकरात लवकर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे की हा आमच्या या जिल्ह्यामध्ये आम्हाला लवकरात लवकर पैसे जमा झालेले आहेत, सर्वांच्या आधी आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. आम्हाला नक्की तुमचं जिल्हा आणि कोणतं गाव आहे नक्की कमेंट करून सांगा. इथं आपण बघूया आता काय प्रोसेस आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले. चेक करण्यासाठी लाडकी बहीण योजना रुपीज इन्स्टॉलमेंट डिपॉझिट और नॉट चेक ऑनलाईन प्रोसेस आहे. ऑनलाईन प्रोसेस आहे. बघूया आपण आता कशी प्रोसेस आहे. लाडकी बहीण योजना
खात्यात पैसे जमा झाले की नाही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. पद्धत तुम्ही ही बँक ऍप्सवर जाऊन चेक करू शकता किंवा बँकच्या ऍप मधील बॅलन्स किंवा चेक करू शकता किंवा फोन पे गुगल पे जे काय असतील ट्रान्झॅक्शन वगैरे तुमच्या ह्याच्यात ते सुद्धा चेक करू शकता इथे. त्यानंतर तुम्ही तुमच्याजवळ कुठलंही माय सेवा केंद्र असेल किंवा काही ऑफिस असतील त्यामध्ये पण जाऊन चेक करू शकता. ऑनलाईन पद्धतीने आहे इथं बघू शकता. पैसे जमा झालेत की नाही हे चेक करू शकता. तर यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. जिथे तुम्ही पासबुकवर एंट्री करून घेता त्यावर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले दिसतंय. तुमच्या ट्रान्झॅक्शन पण बघू शकता. ते ट्रान्झॅक्शन असतील खूप डिपॉझिट जमा झालेले असतील की नाही हे पण तुम्हाला दिसून येते इथे. त्यानंतर ही आधी आत्ताची महत्वाची पूर्ण आपल्याला अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी नवीन अपडेट आणि ज्यांना नवीन अर्ज म्हणजे जे लाडक्या बहिणीसाठी अर्ज भरत आहेत ज्या महिला आहेत इथं बघू शकता तुम्ही ज्यांना हा लाभ मिळणार आहे म्हणजे ज्या नवीन महिला आहेत म्हणजे 21 वर्ष ज्यांना आत्ताच पूर्ण होणार आहे ज्यांना झालेलं आहे आणि त्यांना 3 तारखेपासून म्हणजे 3 जुलैपासून नवीन अपडेट आलेली आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की हे अपडेट महत्वाचे आहे कारण की इथं बघू शकता तुम्ही काही गोष्टी अशा आहेत की सरकारने नवीन नियम लागू केल्यामुळे इतर महिलांना याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे ही चांगली संधी आहे. लवकरात लवकर तुम्ही हे फॉर्म भरू शकता आणि लवकरात लवकर तुमची म्हणजे लाडक्या बहिणीची योजना तुम्ही लाभ घेऊ शकता कारण ही योजना सुरू झालेली आहे आणि जून आणि जुलैचा हप्ता तुम्हालाही भेटू शकतो. ही काळजी पहिला तुम्ही घ्यायची आहे. त्यानंतर इथं सांगितलेलं आहे बघू शकता लाडक्या बहिणींसाठी इथं महत्वाचे अपडेट म्हणजे सकाळपासून पहिला टप्पा सुरू झालेला आहे. इथं आपण थंबनेलवर बघू शकतो. इथे फोटो आहे लाडक्या बहिणींचा सकाळपासून पहिला टप्पा सुरू झालेला आहे. तुमचं कोणतं गाव आहे कोणता जिल्हा आहे तुम्हाला कुठपर्यंत आता किती पैसे मिळालेत नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि या लाडक्या बहिणीचा लाभ तुम्ही पण घ्या आणि इतरांना पण घेऊ द्या. आताच नवीन अपडेट निघालेले आहे. कसे फॉर्म भरायचे हे तुम्हाला आम्ही नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सांगू शकतो. काय प्रोसेस आहे याला कोणती कागद आहेत कोणती कागदपत्र लागणार आहेत याला किती पात्रता आहे याला पण आहे तशीच पात्रता आहे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. लाडक्या बहिणीसाठी जे आहे मागच्या वेळी ज्या अटी होत्या त्या सर्व अटी आहेत. फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनी कृपया फॉर्म भरू कारण यांच्या जास्त उत्पन्न असल्यामुळे घरात 4 चाकी वगैरे असल्यामुळे शेती 7-12 असल्यामुळे यांना मिळू शकत नाही. तर सर्वांनी याची काळजी घ्या. चला तर मग धन्यवाद.